राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. सीसीआय आजपासून गुंडाळणार कापूस खरेदी. कापूस बाजारामध्ये दर दबावात येण्याची शक्यता. यंदा बाजारामध्ये कापसाचे दर पडलेले आहेत. शासकीय खरेदी शेतकऱ्यांना आधार होता, मात्र अजून बराच कापूस शिल्लक आहे. अशामध्ये खरेदी बंद झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची आता गरज आहे, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या. ऊसाचे एकरी 104 ते 150 टनांपर्यंत उत्पादन. एआयमुळे उत्पादनामध्ये वाढ. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा पहिला प्रयोग यशस्वी. कारखान्यांचे 6 लाख टन साखर निर्यातीचे करार. देशांतर्गत बाजारामधील दरवाढीने गती मंदावली. शिरोड तालुक्यामध्ये चाऱ्याची किलोने विक्री. हिरव्या चाऱ्याला मागणी. चाऱ्याच्या ऊसाला ₹3.40 दर. फळपीक विमा योजनेमध्ये 23% बनावट अर्ज बाद. प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, उत्पादकक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याचे कृषी विभागाने केलेल्या पडताळणीमधून स्पष्ट. धुळवडी दिवशी जयंत पाटील यांनी घेतली बारामतीमध्ये शरद पवारांची भेट. पक्षबदलाच्या चर्चा त्यामुळे निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 24-25 रोजी बँक कर्मचारी संपावर. कर्मचारी संघटनांची घोषणा. IBA बरोबरची बोलणी रखडली. ग्रॅज्युएटची मर्यादा वाढवण्याची मागणी. मारहाण करून व्हिडिओ काढले, पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकले. आतापर्यंत 5 गुन्हे दाखल. आठवड्यापासून जुने व्हिडिओ व्हायरलचे प्रकार वाढले. शांतता ठेवण्याचे पोलिसांचे आव्हान. सप्टेंबर महिन्यात संकट, मार्चमध्ये मिळते मदत. अतिवृष्टीचे 324 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. पिकांसह शेतजमिनीही गेल्या होत्या खरडून. कमी दरामुळे कांदा उत्पादक चिंतेत. विकावा की साठवावा, शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम. काल फुगीचा महिना. तुमच्या मुलाला MMR लस दिली का? उन्हाळ्याच्या सुरुवातीला वाढतात आजाराचे रुग्ण. गुन्हेगारी प्रवृत्तीचे 33 जण ताब्यात. 12 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. कॉम्बिंग ऑपरेशन. आंबाचोकाई रोडवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मोहीम सुरू. नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावे तहानलेली. जिल्हा परिषद टँकरसाठी 80 गावांचे प्रस्ताव. अधिकाऱ्यांचे मात्र एकमेकांकडे बोट. 511 गावांमध्ये जलजीवनद्वारा पाणी. हृदयासाठी उडीद डाळ खा, पण भाव कशा प्रकारे परवडेल? भरपूर प्रोटीन्स असतात उडीद डाळीमध्ये, पण महागाईमुळे परवडेना. 17,400 लाभार्थ्यांना पहिला हप्ता खात्यामध्ये जमा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता प्रशासनाने कंबर कसलेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता वितरित होताच भूमिपूजनाचा धडाका लावलेला आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये घरकुलाची कामे सुरू झाल्याने बांधकामासाठी पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते. याच दरम्यान मुखेड तालुक्यामध्ये 19,700 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. मार्चमध्येच धरणामधील 50% पाणी गायब. अनेक गावात पाणी टंचाई संकट उद्भवणार. जन्ममृत्यूची नोंदणी उशिराने केल्यास डोकेदुखी होणार. राज्य शासनाने स्थगिती उठवली. पुराव्यांसह अर्जदारांची पडताळणी. शाळा 1 एप्रिलपासून सुरू व्हायला हवी की नको? सरकारने मागवल्या हरकती व सूचना. 5 दिवसांची दिली मुदत. आले लसूण स्वस्त, मिरची महाग. अनेक भाज्यांचे दर स्थिर. गरमीमुळे शहाळे, लिंबूला मागणी वाढली. कैऱ्यांची आवक. ऊन वाढले, काळजी घ्या. उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपडली. राज्यासाठी 4 दिवस तापदायक. अपघातामध्ये 5 ठार, 5 जखमी. लातूर, हिंगोली, बीड, जालना जिल्ह्यातील घटना. जखमींवर उपचार सुरू. प्रशासनाला आली उशिरा जाग. खोक्या भुसलेला हद्दपार करून उपयोग काय? गुन्हे तर करून बसला. मार्च 2024 पासून प्रलंबित प्रस्ताव निकाली काढत खोक्याला केले 2 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार. घरची लक्ष्मी, जमिनीची मालक. महिलांना मालमत्तेमध्ये सहभागी करण्याची नवीन योजना. कर्जबाजारी शेतकऱ्याकडून मिरज पूर्व भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाड. उत्पन्नातही मोठी घट. ऊस पिकाकडे कल वाढतोय. राज्यामध्ये आता 7/12 होणार जिवंत. महसूल विभाग करणार वारसदारांच्या नोंदी. शेतकऱ्यांचे नुकसान टळणार. वैशाखाआधीच वणवा. राज्य आणखी होरपडणार. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचे तापमान 42 अंशांवर. सोने आता तब्बल 90,000 रुपयांवर. सर्वकालीन उच्चांक. 2च महिन्यामध्ये 10,000 रुपयांची वाढ. IITच्या धर्तीवर मुंबईमध्ये IICT फिल्म सिटीत जागा देणार. केंद्र सरकारकडून 400 कोटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. होळीच्या दिवशी चंद्र रंगला लाल रंगामध्ये. शुक्रवारी पाहिले दिसले या वर्षातील पहिले चंद्रग्रहण. नासाचा व्हिडिओ व्हायरल. महाकुंभाची समाप्ती. नाशिकची तयारी सुरू. कोल्हापूरकडे दुर्लक्ष. कोल्हापूर कोकण रेल्वे मार्गासाठी अत्यल्प तरतूद. कोल्हापूरकरांनी न चुकता शासकीय कर का भरायचे? नाशिकच्या रस्त्यासाठी 2,270 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कोल्हापूरकरांच्या पदरी केवळ घोषणांचा सुकाळ. दुधाचे 339 कोटी रुपयांचे अनुदान सोमवारपासून होणार जमा.
शेतकऱ्यांनी जमीन द्यायची की नाही हे शेतकऱ्यांनीच ठरवावे, मी शेतकऱ्यांच्या बाजूने, असे मुश्रीफ म्हणाले. हळदीचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेमध्ये, वायदे बाजाराचा परिणाम, सरासरी 3 ते 4 हजार रुपयांनी घट, व्यापारी ठरवून दर पाळत असल्याचा आरोप. प्राथमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रामध्ये, लगतच्या जिल्ह्याला सकाळी 11:30 पर्यंत, मात्र साताऱ्यातच 12:30 पर्यंत का? दूध दरामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ, गायचे दूध 54 रुपये तर म्हशीचा दुधाचा दर 74 रुपये प्रति लिटर. राज्यामध्ये दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे गाय आणि म्हैस दूध दरामध्ये प्रति लिटरला 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यासाठी काळ रात्र, विविध घटनांमध्ये 7 जण ठार, पेटलेली बाग वाचवताना शेतकऱ्याचा मृत्यू, अमृतकडवाडीतील दुर्दैवी घटना, आंब्याची 100 ते 150 झाडेही खाक, तसेच करवाडीतील विहिरीमध्ये युवकासह 2 बुडाले, शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेल्यावर काळाने घातला घाला. आडेफाटा उपबाजारामध्ये गायींच्या किमती घटल्या, दुधाचे कमी भाव, पशुखाद्यांचे वाढले दर, उन्हाळ्याच्या झळा यांचा परिणाम. नदीमध्ये मिसळणारे 89 गावांचे सांडपाणी थांबणार तरी कधी? जिल्हा परिषदेच्या वतीने नदीकाठच्या गावांचा सर्व्हे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची, जिल्हाधिकारी म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील 5वा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. निम्म्या गावामध्ये अजून सुद्धा जुन्या योजनाच कार्यरत, चंदगड तालुक्यातील स्थिती, 150 पैकी केवळ 29 योजना पूर्ण, महावितरणाच्या बेपर्वाईने 32 कामे थांबली. घरावर बसवलेला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार तोट्याचा, जादा वीज महावितरण घेणार 3 रुपयाने तर पुढे विकणार 17 रुपयांनी. जात पडताळणीचे 3000 प्रस्ताव सह्याविना, प्रभारी पदभारामुळे प्रस्ताव प्रलंबित, विद्यार्थ्यांचे सामाजिक न्याय भवनाकडे हेलपाटे. पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्यास 511 रुपयांचा उच्चांकी दर, सौद्यामध्ये 150 गाडी बेदाणा विक्री, सरासरी 200 प्रति किलो दर निघाला. वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये 60,000 शिक्षक, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद नाहीच, राज्यभर शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर. वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा, सीताफळ बाग टाकली उखडून, तांदूळवाडीच्या शेतकऱ्याचा संताप. पाणी योजनेसाठी मासिक 3 कोटी रुपयांचा खर्च, मनपा वीज बचतीसाठी 35 मेगावॉटचा सौर प्रकल्प उभारणार. ऊस तोडणी मजूर परतीच्या मार्गावरती, यंदा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची लवकर झाली सांगता. मनमाडला कांदा शेडला आग, सुमारे 15 लाखाच्या नुकसानीचा अंदाज, पोलिसांमध्ये तक्रार दाखल. महापालिकेतील रिक्त पदांचा आकडा 3478 वर, अस्थापनाचा खर्च 45% गेल्याने नोकर भरती अडचणीत. कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी हवालदिल, सरासरी 1350 रुपये दर, उत्पादन खर्च निघत नसल्याने अडचणी निर्माण. चांदवडला स्मार्ट मीटरला शिवसेनेचा विरोध, कार्यकारी अभियंता तुषार सूर्यवंशी यांना निवेदन. लॉन्चिंगवर भाजीपाला लावा, अनुदान मिळवा, मिळते 50% अनुदान, खत पाणी व इंधन खर्चामध्ये बचत, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन. पालकांनो, आरटी विद्यार्थ्यांची फी भरा, शासनाकडून शुल्क मिळाल्यानंतर पैसे मिळणार. राज्यात 2024मध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आत्महत्या. राज्यातील मृत जलसंधारण कामाची जागेवर पडताळणी, एप्रिल ते 2 महिन्यांची मोहीम, सद्यस्थितीमध्ये माहितीचे संकलन. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.